आदेश माझ्या आईवडिलांना, आदेश माझ्या गुरुला, सत्य सनातन धर्माचे जय हो. जय गुरु गोरक्षनाथ. आदेश. चैत्र महिन्याची आज पौर्णिमा, तिची ही अशा प्रकारे पूजाविधी असते. ही सगळी जाणून घ्या आणि कशा प्रकारे पूजा मांडणी करावी, कशा प्रकारे नाही, हे सर्व मी व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तुम्हाला दाखवलंच. पण तरीसुद्धा याची माहिती देते मी. याचे पूर्णपणे लाभ काय असतात, कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी ही सत्यनारायणची पूजा केली जाते, कुठल्या गोष्टीसाठी नाही, ही सर्व माहिती मी देणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. सर्व जणांचा हाच प्रश्न होता. बोलत होते की गुरुमाता, पौर्णिमा आणि अमावस्याचा उपवास कसा केला पाहिजे आणि कलश पूजा ही कशी केली पाहिजे, कलश पूजा विधी ही काय प्रकार असतो, कशा प्रकारे मांडणी करावी, कशा प्रकारे पूजा करावी, त्याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. पण महत्त्वाचं म्हणजे आज चैत्र महिन्यातली पौर्णिमा, चैत्री पौर्णिमा बोलतात तिला. तेव्हा ही पूजा मांडणी चैत्र महिन्यातली जी पौर्णिमा असते त्यावेळेसच अशी पूजाविधी मांडल्या जाते. इतर पौर्णिमाला अशी पूजाविधी मांडायची काही गरज नाही. ज्यावेळेस चैत्र महिन्यातली पौर्णिमा येते त्यावेळेसच अशी पूजाविधी ही मांडल्या जाते. मग सर्वसाधारण पौर्णिमा आलेली असते महिन्याची, त्यावेळेस काय करायचं, फक्त कलश पूजाविधी मांडणी करायची. असे जे खुटं असतात हे आंब्याच्या झाडाची, ती जरी नसले तरीसुद्धा चालतात. खाली जमिनीला मांडणी केली तरीसुद्धा चालते. असं काही नाही आहे चौरंगच पाहिजे किंवा पाटच पाहिजे, असं काही नाही आहे. तर ही पूजाविधी कशासाठी केली जाते, धन धान्य अन्न वस्त्र ह्याच्यासाठी, सुख समृद्धीसाठी पूजाविधी ही केल्या जाते. सर्वसामान्य म्हणजे परपंचिक जीवनातली लोकांनीसुद्धा केली तरी चालते किंवा तांत्रिक गोष्टींवरती केली तरीसुद्धा चालते. तर ही तांत्रिक गोष्टीवरती कशी करायची, तांत्रिक गोष्टीवरची ज्यावेळेस पौर्णिमाची पूजा केली जाते ही तांत्रिक गोष्टीवरची पूजा वेगळ्या प्रकारे असते. ही आत्ताची जी पूजा आहे ही प्रपंचिक दृष्टिकोनाने पूजाविधी ही तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून दाखवते मी किंवा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक महिलांचा हाच प्रश्न असायचा मला की गुरुमाता, पौर्णिमाची पूजाविधी कशी केली पाहिजे आणि कसा व्रत केलं पाहिजे. म्हणूनच ही पूजाविधी मी मांडणीचा व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ मी यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना, महिलांना सांगू इच्छित आहे की ही अशा प्रकारे पूजाविधी केली पाहिजे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून 3:15 वाजता उठलं पाहिजे. महिलांनी उठून आंघोळस्नान करून पूजाविधी मांडणी ज्या प्रकारे मी दाखवली तुम्हाला त्या प्रकारे मांडणी वगैरे केली पाहिजे. मांडणी वगैरे करून झाल्याच्या नंतर नैवेद्य प्रसाद दिल्याच्या नंतर मग आपण जे सत्यनारायण कथाची पुस्तकं असतात किंवा कुणाला पाठांतर पण असतं, पाठांतर असलं तर ते वाचनविधी केली पाहिजे, वाचन केलं पाहिजे. सत्यनारायण भगवंताची पूजाविधी ही खूप शुभ आणि समृद्धीदायक असते. त्याच्यामुळे ही पूजा दर महिन्याला प्रत्येक महिलांनी प्रत्येक घरी ही पूजाविधी झालीच पाहिजे. तर कशासाठी झाली पाहिजे, याच्यामध्ये अन्न धान्य सर्व पूजा केल्या जाते. त्याच्यामुळे ही पूजाविधी प्रत्येक महिन्याची प्रत्येक स्त्रीने केली पाहिजे. ही शुभ समृद्धीसाठी असते. तर तांत्रिक विधीवरची कशी असते, तांत्रिक विधीवरची मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवणार आहे त्यावेळेस मी तांत्रिक पद्धत काय असते त्याचा एक व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्कीच माहिती देणार आहे. आत्ताचा जो व्हिडिओ बनवलेला आहे हे प्रपंचिक जीवनासाठी बनवला आणि प्रपंचिक महिलांसाठी बनवला आहे. प्रत्येक शिष्य माझे बोलायचे मला की गुरुमाता, पौर्णिमाचा आणि अमावस्याचा उपवास कसा केला पाहिजे. तर ह्या पद्धतीने
उपास केला पाहिजे, तेव्हा ते आपल्याला फलदायक ठरतो तो उपास. नाहीतर आठवड्याचे जे दिवस असतात, मग आमचा गुरुवार उपास आहे, आमचा शुक्रवार उपास आहे, त्या पूजामध्ये तुम्हाला काहीच फळप्राप्ती होणार नाही. कारण की का, हे ब्राह्मण लोकांनी आठवड्याचे जे उपवास आहेत ते लावलेले आहेत, त्याचं काही फळप्राप्ती आपल्याला होतच नसते. त्याच्यामुळे ते आठवड्याचे उपवास न करता हे अमावस्या आणि पौर्णिमाचे उपवास केले जातात. ही परंपरा आहे. परंपरा जी आहे ते परंपरा जर आपण जपली किंवा परंपरानुसार जरी आपण पूजाविधी केली तर नक्कीच आपल्याला फलप्राप्ती होते. कारण की मग कशा पद्धतीने पूजाविधी केली पाहिजे, काय केली पाहिजे, हे सगळे प्रश्न मला करत राहायचे माझे शिष्य किंवा दुसऱ्या अनेक महिला किंवा अनेक माझे भाऊ बंधू सगळे विचारत असायचे की गुरुमाता, ही पूजाविधी केल्याने काय आपल्याला फळाची प्राप्ती होते, काय नाही होत, हे सगळे विचारत राहायचे. तर ह्या पूजाविधीच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये सुख समृद्धीसाठी ही पूजाविधी केली जाते. तर ह्या जे 3 सुपाऱ्यांची मांडणी केली मी, 3 सुपाऱ्यांची मांडणी केली. तर पहिले जे असतात आपले गणेश भगवंत असतात, दुसरे जे आहे ते आपले कुळाची कुलस्वामिनी असते, आणि तिसरी जे असतात ते वरुण देवता असतात. त्यांची हर एक घरामध्ये दर महिन्याला पूजा विधी केलीच पाहिजे. कारण की त्या घरामध्ये पूजाविधी होत नाही तर त्या घरामध्ये सुख समृद्धी कधीच नांदत नाही आणि कधीच सुख समृद्धी आपल्याला कधीच लाभणार सुद्धा नाही. कारण की ही गोष्ट अशी असते की हे जे विष्णू भगवंत जे असतात हे सर्वांचे पालन पोषण करणारे विष्णू देवता असतात. तर त्यांची पूजाविधी ही आपले तांत्रिक विधीमध्ये सुद्धा केल्या जाते आणि परपंचिक जीवनामध्ये सुद्धा केले जाते. ते ही कशा प्रकारे केले जाते, 3 प्रकार असतात विष्णू भगवंताची पूजा करण्याचे. 3 प्रकार म्हणजे कुठले कुठले, त्यांचं जे नाव दिलेलं आहे ते नाव आहे त्यांचं ब्रह्मा विष्णू महेश. ह्या नावाप्रमाणे 3 प्रकारे त्यांची पूजाविधी केल्या जाते. ही पूजाविधी कुणाला माहिती आहे का नाही हे मी तर पूर्णपणे नाही सांगू शकत, पण मी तर नक्कीच सांगणार आहे. जे माझे शिष्य आहेत, जे माझे बंधू बहिणी आहेत, जे विदेशात असतात किंवा इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये असतात, कुणाला माहिती आहे कुणाला माहिती नाही आहे, तेव्हाच मी हा व्हिडिओ बनवून सगळ्यांना माहिती देणार आहे. ही 3 पद्धतीने पूजा कशा प्रकारे केल्या जाते. एक तर पहिली पद्धत असते आपली परपंचिक जीवनातली. परपंचिक जीवनामध्ये ही अशी पूजाविधी प्रत्येक पौर्णिमाला अशी पूजाविधी प्रत्येक महिलांनी केली पाहिजे. का केली पाहिजे, तर घरातली लक्ष्मी असते, गृहिणी जी असते घरातली लक्ष्मी असते, तर ते लक्ष्मीची जे परंपरा असते ती परंपरा गृहिणींनी जपली पाहिजे. जे मग तिला सून असली तर सुनाला सुद्धा ती पूजाविधी शिकवली पाहिजे, किंवा मुलगी असली मुलीला सुद्धा आईनी ती तशी पूजाविधी करायला शिकवलीच पाहिजे. जर पूजाविधी शिकवली नाही तुमच्या मुलीला किंवा तुमच्या सुनेला तर मग तुम्ही काय शिकवलं, ही तर गोष्ट पहिलेच येते ना. कारण की आपल्या मुलीला आपण काय संस्कार लावले, मग आपण काय वळण लावलं, हे तर पहिलेच आपल्या महाराष्ट्रात असू दे किंवा बाहेरच्या देशामध्ये असू दे, मुलीप्रती कसे गुण आहेत आणि कशी गुणवान मुलगी आहे हे तर पहिले आईलाच बोलतात. जी माता असते जन्म दिलेली तिलाच पहिले टोमणे मिळालेले असतात. तर हे प्रत्येक स्त्रीला माझं सांगणं असंच आहे की प्रत्येक मातेला सुद्धा माझं सांगणं असं आहे की मातेने सुद्धा आपल्या सुनेला असंच पूजाविधी करायची आणि अशीच परंपरा जपायची हेच ज्ञान दिलं पाहिजे. आणि माझ्या मुलीला सुद्धा तसंच वळण दिलं पाहिजे. जे पूजाविधीचं ज्ञान देऊ शकत नाही, आपली परंपरा जपायचं ज्ञान देऊ शकत नाही, तर आपण काहीच आपल्या मुलांना संस्कार दिले नाही किंवा काहीच आपण वळण दिलं नाही असं ठरलं जाते. तेव्हा माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणी किंवा बंधू किंवा माझ्या आया किंवा मावश्या सगळ्यांना माझं सांगणं एकच आहे, सगळ्यांनी आपल्या मुलांना किंवा आपल्या सुनेला आपली कुळ परंपरा जपायचं हे ज्ञान दिलंच पाहिजे. मी असंच सगळ्यांना सांगेल. तेव्हा ही पूजा
3 पद्धतीने मी बोलले तुम्हाला की कशी पद्धत असते. 3 पद्धत ही काय पद्धत असते. ही पद्धत जी असते तांत्रिक विषयावर असते. तांत्रिक विषय हा वेगळा असतो. तांत्रिक विषयावर ते विष्णू भगवंत म्हणजे काय आहेत हे तांत्रिक लोकांनाच माहिती आहे. जेव्हा तांत्रिक व्हिडिओ बनवणार मी, तांत्रिक व्हिडिओच्या माध्यमातून हे 2 जे प्रश्न आहेत तुमचे की 3 पद्धतीने विष्णू भगवंताची पूजा केली जाते, तर ते 3 प्रश्न, तिन्ही पण प्रश्नांचे उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना देणार आहे. तेव्हा माझे सगळे बंधू बहिणी, माझे शिष्य, सगळ्यांना माझं सांगणं एकच आहे की ही प्रत्येक महिन्याला अशी पूजाविधी करायलाच पाहिजे. आणि मी कुठल्या पद्धतीने कशी पूजा केलेली आहे हे आपण सर्वसाधारण आपल्या घरामध्ये सर्व पूजाचं साहित्य असतंच. आणि ही पूजा काही एवढी मोठी नसते. आपल्या घरामध्ये प्रसाद जो बनतो, सत्यनारायणचा प्रसाद म्हणजे हा शुभ असतो आणि प्रत्येक घरामध्ये बनवला पाहिजे. तेव्हा मी हा व्हिडिओ बनवला प्रत्येक महिलाचा. आणि प्रत्येक माझे बंधू भाऊ त्यांचा प्रश्न एकच असायचा की गुरुमाता तुम्ही आठवड्याचे उपवास करू देत नाही, तर तुम्ही अमावस्या आणि पौर्णिमाचे उपवास बोलताय करायला. आणि कलश स्थापना पण केली पाहिजे आणि मग तो व्रत केला पाहिजे असं तुम्ही बोलताय. तर गुरुमाता आम्ही कसा उपवास केला पाहिजे आणि कशा पद्धतीने नाही केला पाहिजे ह्याची माहिती मी पूर्णपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देते. कशी पूजा केली पाहिजे, काय केली पाहिजे सगळं तर मी सांगितलं तुम्हाला. तेव्हा ह्या पद्धतीने हे चैत्र महिन्यातली ही जी पौर्णिमा असते हिची पूजाविधी ह्या प्रकारे केली जाते. आणि दर महिन्याची जी पौर्णिमा असते सर्वसाधारण पद्धतीने पूजा करायची. त्या पूजेचा लाभ आपल्याला सगळ्यांना मिळतो. सुख समृद्धी लाभते आपल्याला आणि शुभ फलदायक पूजा असते ही. तेव्हा ह्याच पद्धतीने ही पूजा केली पाहिजे असंच माझं सांगणं आहे. तेव्हा मी एवढीच ह्या पूजेची माहिती देणार आहे. इथून पुढचे जे 2 मी प्रश्न केलेले आहेत तुम्हाला, प्रत्येक शब्दामध्ये मी तेच सांगते की 3 पद्धतीने विष्णू भगवंताची पूजा केली जाते. एक पद्धत तर मी सांगितली तुम्हाला, पण 2 पद्धत कशी पूजा केली पाहिजे त्याचे मी नक्कीच व्हिडिओ बनवून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती देणार. तेव्हा एवढाच मी माझा व्हिडिओ बनवलेला आहे, एवढीच माहिती दिलेली आहे. तर आदेश माझ्या आईवडिलांना, आदेश माझ्या गुरुला, सत्य सनातन धर्माची जय हो. जय गुरु गोरक्षनाथ आदेश.